नमस्कार सर्वांना. मानाचा जय शिवराय जय शंभूराजे. उगाच म्हणत नाही ती रॉयल शेतकरी कारभारीन असं करून पण दावायला लागतंय. आणि बघू शकता तुम्ही मिस्टर नाही आहेत घरी आणि म्हैस व्यायला झाली आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, माणसाला जरा काय दुखलं की माणूस सांगू शकतंय, पण एक मुका प्राणी कधीच सांगू शकत नाही. माझं एवढं दुखतंय बाबा, तेवढं दुखतंय बाबा. आणि आपलं कसं आहे माहिती आहे का, एखादं बाळ जन्माला येणं म्हणजे त्या आईचा जीव डबल देवाजवळ जाऊन मग खाली येतो. तशी काहीतरी या प्राण्याची गत असते बघा. मुके जनावरांची मला तर लय दया येते. आणि मी हे वासरू कासच्या दिशेने वळायचा बघते. आणि तुम्ही काय करता कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे कसं, कुणी वाईट कमेंट करू नका बरं का. ह्याचा पाठीमागचा उद्देश चांगला आहे माझा. कारण तुम्ही आहे ना, सरळ ओढत असला तर वासरू सरळ नाही ओढायचं, काशीच्या दिशेने ओढायचं, म्हणजे ते व्यवस्थित बाहेर येतं. ही मी जसं दाखवते तसं. म्हणजे मला काय इश्यू करण्याचा वगैरे काही जास्त मोठीपणा नाही आहे, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. एक छोटासा प्रयत्न माझा शेतकऱ्या ताईंसाठी किंवा दादांसाठी. आणि बाळ जन्मलं की आम्ही असं त्याचं तोंडातली घाण काढतो, कानात फुकतो, म्हणजे जे की ते बहिरं होऊ नये. मला तर वाटतंय ही आमच्या म्हशीला बेबी गर्ल झाले. पण आता बघू, चेक करू काय आहे ते काय नाही, चेक करूया. पण बेबी गर्ल नसून बेबी बॉय होता हे. असू द्या म्हणलं, काय असेल ते असेल. ते शेवटी आपल्या हातात नसतं आहे का नाही. माणसाला जर बेबी बॉय झालं तर किती माणूस खुश असते, पण जनावराला झाल्यावर माणूस दुःखी होतं. तसंच काहीतरी फिलिंग झाली ती माझी, पण असो. आणि त्यानंतर बघा आमच्या म्हैस खूप म्हणजे असं लय थकवा आल्यासारखं वाटत होती. म्हणून मी हिला काय काय खायला देणार आहे तुम्ही पुढं पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हैस आता कसं आहे माहिती आहे का, मुक्या प्राण्यांना सांगावं लागत नाही बाबा असं तसं तसं. त्यांचं आपोआप निसर्गिक देणगी दिलेली देवाने ज्याचे त्याला माहीतच असते मुक्या जनावरांना. आणि कसं आहे बघा बघा तुम्ही कशी चाटते, माया करते तिची, लय भारी. आणि तिला आता तिचा अशक्तपणा दूर करण्यासाठी मी घेतले गोळी पेंड. आणि त्या गोळी पेंडमध्ये घेतला आहे गूळ. चुरापेंड आहे, गोळी संपली होती त्यामुळं चुरापेंड घेतले. आणि त्या चुरापेंडीत किंवा शेंगदाणे पेंडीत मी थोडासा गूळ मिक्स केला आहे. असा गूळ मिक्स केला म्हणजे त्याला कॅल्शियम होतं, म्हणजे ती थरथर कापत नाही, किंवा ती जी जी एनर्जी वाया गेली आहे ती एनर्जी तिला पुन्हा भेटेल असं मला तरी वाटतंय. आणि इकडं बघू शकता तुम्ही, मी इकडं म्हशीला पेंड ठेवायला आले, तोपर्यंत दाजींचं आणि भैयाचं चाललं आहे वैरण आणायला. ट्रॅक्टर घेऊन चालले ते जोडून. आणि इकडं म्हशीला पेंड ठेवले, पण तिचं पेंडीवर काय ध्यान नाही, आपल्या पिल्ल्याकडेच ध्यान आहे सगळं. तिला वाटते माझं पिल्लू कोण नेतं आहे का काय करते, माझं पिल्लू कोण नेतं आहे का काय करते. आणि ही जी खायची पण इच्छा होईना. जसं आपण आजारी असल्या, आपल्याला बारीक ताप असल्या आपल्याला कसं खावं वाटत नाही, तसंच ह्या पण काहीतरी मुक्या जनावरांचं असते. आणि पिल्लू ही आपली बाळ कशी असते माहिती आहे का, गायनं श्राप दिला आहे 6 महिनं बाळ त्यात राहायचं म्हणून. आणि ही कसं आहे माहिती आहे का, एक 10 ते 15 मिनटात उतरून पळतात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.